नमस्कार. सेलिब्रेशन्स रेसिकल्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप स्वागत आहे. गाजराचा हलवा खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही आजची रेसिपी नक्की ट्राय करू शकता. कारण का आज आपण गाजरापासून स्लाइस केक बघणार आहोत. या स्लाइस केकला टी टाईम केक असेही म्हणतात. लहान मुलांसाठी किंवा अगदी घरातील मोठ्या व्यक्तींसाठी हवा तेव्हा, मनात येईल तेव्हा अगदी झटपट तुम्ही बनवू शकता. कमी गोड असा हा केक आहे. फार साहित्य लागत नाही, झटपट होतो. अगदी लुसलुसीत असा हा केक झालेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. चला तर मग आजच्या या कॅरेट स्लाइस केकच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी जे गाजर घेतलेलं आहे ना, तर ते खिसून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडंसं मैदा टाकून घेऊयात. मैद्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचनंतर याच्यामध्ये टूटी फ्रूटी टाकून घेत आहे. कोणत्याही कलरची टूटी फ्रूटी टाकू शकता. त्याचनंतर तुम्हाला हव्या त्या आवडीचे ड्रायफ्रूट्स या ठिकाणी टाकू शकता. मैदा थोडासा मिक्स करून का घ्यायचा आहे, कारण का हे अगदी बॅटरच्या तळाला जाऊन बसू नये टूटी फ्रूटी वगैरे, म्हणून याच्यामध्ये थोडंसं मैदा टाकून मिक्स करून हे घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही केकमध्ये अशा टूटी फ्रूटी वगैरे टाकता, थोडंसं मैदा लावून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. साईडला ठेवून दिलेलं आहे. आता एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये मैदा चाळून घेत आहे. याच्यामध्ये मीठ टाकून घेत आहे. आणि हे चाळून घ्यायचं आहे. चाळून घ्यायला विसरायचं नाही. साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता यामध्येच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा देखील टाकून घ्यायचा आहे. ड्राय गोष्टी आहेत त्या सर्व एकत्र करून घ्यायच्या आहेत. मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ या 4 गोष्टी एकत्र करून आधी घ्यायच्या आहेत. आता हे पातेलं आपण साईडला ठेवून देऊया. दुसरा एक डब्बा घेतलेला आहे. तर त्या डब्यामध्ये लिक्विड गोष्टी आहेत त्या मिक्स करून घेऊया. जसं की मिल्क मेड, किंवा कंडेन्स मिल्क देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आता याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत. ज्या तेलाला वास नाही असं तेल या ठिकाणी वापरायचं आहे. या ठिकाणी तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध बटर देखील वापरू शकता. त्याचनंतर याच्यामध्ये व्हॅनिलाचा इसेन्स टाकून घेत आहे. आता तेल, कंडेन्स मिल्क आणि व्हॅनिलाचा इसेन्स या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. मिल्क मेड गोड आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी साखर अजिबात वापरलेली नाही. टी टाईम केक हे जास्त गोड नसतात. आता ज्या पातेल्यामध्ये आपण मैदा वगैरे टाकलेलं होतं त्या पातेल्यामध्ये हे लिक्विड सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या आहेत.
आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी बीटरचा देखील वापर करू शकता किंवा हाताने देखील असं मिक्स करू शकता। आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आहे, एका वेळेस दूध घालायचं नाही। दुधाचं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच प्रमाण अगदी लागेल असं नाही, थोडंसं कमी जास्त देखील लागू शकतं। एखादा स्पून कमी जास्त तुम्हाला लागू शकतो। फक्त एका वेळेस दूध घालायचं नाही, थोडं थोडं करत दूध घालायचं आहे। गाठी होऊन द्यायच्या नाहीत, व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजून हे घट्ट आहे। तर आता याच्यामध्ये जे आपण गाजर आणि टूटी फ्रूटी मैद्यामध्ये थोडी मिक्स करून ठेवलेली होती ती या ठिकाणी मी घालून घेत आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा ऑरेंज कलर टाकत आहे, ऑप्शनल आहे, जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर थोडंसं परत एकदा दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। या ठिकाणी गाजर जे घातलेलं आहे ना तर किसून घातलेलं आहे, तुम्ही छोटे तुकडे देखील करून घालू शकता। तर राहिलेलं सगळं दूध याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आता परत एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात। मिक्स झालेलं आहे व्यवस्थित। आता या ठिकाणी जो केक टिन आहे तो आधीच रेडी करून घेतलेला आहे, डस्टिंग करून घेतलेला आहे। तुम्ही बटर पेपर देखील खाली घालू शकता। मी या ठिकाणी बटर पेपर घातलेलं नाही, फक्त मैदा आणि तेल लावून डस्टिंग करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी हे सगळं जे मिक्स झालेलं बॅटर आहे ते टाकून घेत आहे। 6 इंचाचा किंवा 7 इंचाचा तुम्ही केक टिन घेऊ शकता। मला फार टॉल नको होता म्हणून मी या ठिकाणी 7 इंचाचा केक टिन घेतलेला आहे। थोडंसं पसरट होईल आणि पटकन बेक होईल, तर हे मी 25 मिनिटासाठी 180 डिग्रीला बेक करून घेते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय छानपैकी असा हा केक रेडी झालेला आहे। टी टाइम कॅरेट स्लाइस केक तयार झालेला आहे। आपण हा डिमोल्ड करून घेऊयात। त्याआधी साईडनी थोड्याशा कडा आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत, एखाद्या चाकूच्या सहाय्याने वगैरे तुम्ही करून घेऊ शकता। कडा लूज करायला विसरायचं नाही, नाहीतर व्यवस्थित डिमोल्ड होत नाही, व्यवस्थित केक टिनच्या बाहेर केक येत नाही। बटर पेपर असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, परंतु या ठिकाणी बटर पेपर नाही, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची। पहिल्यांदाच करणार असाल तर बटर पेपरचा वापर करावा। तर या ठिकाणी डिमोल्ड करून घेतलेला आहे, अतिशय सॉफ्ट झालेला आहे, तुम्हाला जाणवतच असेल, या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसत असेल की किती सॉफ्ट झालेला आहे। तर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता, छोट्या मोठ्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता। या ठिकाणी मी स्लाइस याच्या करत आहे। तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही व्हिपिंग क्रीम देखील याच्यावरती लावू शकता किंवा एखाद्या गोल टीनमध्ये तुम्ही हा केक करून 2 स्लाइस करून त्याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम लावू शकता किंवा नुसता असा देखील खाल्ला तरी चांगला लागतो। याच्यावरती मी मिक्स फ्रूट जाम लावणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते देखील लावू शकता। कट करून घेतलेला आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दाखवते, अतिशय सॉफ्ट असा हा झालेला आहे। तर घरी असा केक नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा, कमेंट करायला देखील विसरू नका। तर याच्यावरती मी मिक्स फ्रूट लावून घेतलेला आहे। या ठिकाणी मिक्स फ्रूटचं क्रशवरती लावून घेतलेलं आहे।
तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही लावू शकता वरती, किंवा असंही न लावता देखील खाऊ शकता. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीबरोबर.